सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार सर्वांना. ओम नमः शिवाय. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर नवरात्री जवळ आली की एकाच गोष्टीची चर्चा सुरू होते, ते म्हणजे यंदाचे रंग आले का आणि ते कोणते आहेत. तर नवरात्रीमध्ये व्रत करणारे न करणारे हे सर्वच लोक रंग फॉलो करतात. तर पाहूया हे रंग कोणते आहेत. पहिला दिवस पिवळा रंग आहे. पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे. आरोग्यदायी हळद आणि सौभाग्याची हळदही पिवळीच असते. हळदीचे आपल्या जीवनामध्ये असे अनेक फायदे आहेत, तसे पिवळा रंगही आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतो. दुसरा दिवस हिरवा रंग. हिरवा हे निसर्गाचे प्रतीक आहे. वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करते. तिसरा दिवस राखाडी रंग म्हणजेच करडा रंग. राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. चौथा दिवस नारंगी रंग. केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो. केशरी रंगाचे कपडे परिधान केल्याने देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची भावना येते. पाचवा दिवस पांढरा रंग. पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे. देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे. सहावा दिवस लाल रंग. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळेच देवीला लाल रंगाची कुंकू, चुनरी आणि साडी अर्पण केले जाते. सातवा रंग निळा रंग. हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो. नवरात्रोत्सवात गडद निळ्या रंगाचे कपडे वापरल्याने तुम्हाला सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होईल. आठवा दिवस गुलाबी रंग. गुलाबी रंग प्रेम, आपुलकीचे प्रतीक आहे. या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावे. नववा दिवस म्हणजे शेवटचा आणि जांभळा रंग आहे. त्या दिवशी जांभळा रंग निष्ठा व स्थिरतेचे प्रतीक आहे. तुम्हाला हे जीवनात स्थैर्य हवे असेल तर जांभळ्या रंगाचे कपड्यांची निवड करावी. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या 9 रूपांचीही पूजा केली जाते. मातेची ही 9 रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात. या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची सेवा करायची असते. तर पाहूया हे 9 रूप देवीची कोणती आहेत. पहिली म्हणजे माता शैलपुत्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वताची राजकन्या आहे, म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले. या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध दूध अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा व्यक्ती निरोगी राहतो. दुसरी माता ब्रह्मचारिणी. आश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या रूपातील माता तपस्वी आहे. माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती. त्या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखर अर्पण केले जाते. तिसरी माता चंद्रघंटा. मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटाची पूजा केली जाते. माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे. नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते. चौथी आहे ती माता कुष्मांडा. नवरात्राच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा करावी. माता कुष्मांडाचे हे चौथे रूप आहे. एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे. पाचवी म्हणजेच माता स्कंदमाता. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. आई स्कंदमाता कुमार ही कार्तिकेयची आई आहे. 5व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्यास आपोआप सर्व सिद्धी प्राप्त होते. दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला केळी अर्पण केली जाते. 6वी म्हणजे माता कात्यायनी. माता कात्यायनी हे दुर्गेचे 6वे रूप आहे. आश्विन महिन्याच्या 6व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते. माता कात्यायनी ही ऋषीच्या कात्यायनाची कन्या आहे. मातेला तिच्या तपश्चर्येने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला, म्हणूनच तिला कात्यायनी म्हटले गेले आहे. या दिवशी देवीला मध अर्पण केला जातो. 7वी म्हणजे माता कालरात्री. सप्तमी तिथीला मातेच्या कालरात्रीची पूजा केली जाते. ही माता काल म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी आहे, म्हणून तिला कालरात्री म्हणून ओळखले जाते.
या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. 8वी म्हणजेच माता महागौरी. श्री दुर्गा अष्टमीच्या दिवशी मातेचे 8वे रूप महागौरीची पूजा केली जाते. गोया रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले आहे. मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते. या दिवशी मातेला नारळ अर्पण केला जातो आणि ब्राह्मणांनाही नारळदान देण्याची प्रथा आहे. शेवटची म्हणजेच 9वी माता सिद्धिदात्री. नवरात्रीच्या 9व्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. माता सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हणतात. नवरात्रीच्या 9व्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. तिला सिद्धीची मालकीणही म्हणतात. नवमी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणे आणि या दिवशी मातेची पूजा करणे लाभदायक राहते. या देवीच्या 9 रूपांची म्हणजेच नवदुर्गाची सेवा करायची आहे. या 9 दिवसामध्ये तुमच्याने जेवढे होईल तेवढी देवीची सेवा करायची आहे. जर जमत असेल तर तुम्ही व्रत पण करू शकता. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. झालेली सेवा देवीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.